श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत की ब्रह्मांडीय ताकद, ब्रह्मांडाची जी शक्ती आहे ती तुम्हाला काय सांगू इच्छिते, ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते संकेत देत आहे आणि तुम्हाला काय संदेश देत आहे ते पाहूयात आपण. ही एक जनरल रीडिंग आहे, त्यामुळे ज्यावेळेस ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस तुम्ही त्याला रेझोनेट करू शकता. चला पाहूया आपण ब्रह्मांडीय ताकद, ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला काय संकेत आणि काय संदेश देते. त्यातलं पहिलं कार्ड आहे महाकालचं. आता सध्या आपण पाहतो की श्रावण महिना सुरू आहे आणि त्यामध्ये हे महाकालचं कार्ड आलेलं आहे. ही रीडिंग ज्यांना पण मिळेल ते खूप म्हणजे खूप असे भाग्यवान असणार आहे आणि त्यांच्यावर महादेवाची अतिशय जास्त कृपा असणार आहे. तुम्ही बघू शकता या कार्डमध्ये, हे कार्ड सांगते की तुम्ही तुमच्या मनामध्ये जी भीती बाळगून बसलेला आहात ना, ती भीती आता सोडून द्या. स्वतः परमेश्वर तुमच्या बाजूने उभा आहे. जेव्हा परमेश्वराचा हात आपल्या डोक्यावर असतो तेव्हा कुठल्याही गोष्टीची भीती मनामध्ये बाळगायची नसते. सर्व काही परमेश्वरावर सोडून आपण निवांत बसायचं असतं. तुम्ही सध्या परमेश्वरावर समर्पण केलं आहे. तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर सोडलेला आहे की तो जो पण करेल तो तुमच्या चांगल्यासाठी करेल म्हणून. मग त्याच्यावर सोडला आहे तर भीती कशाची बाळगता. तुम्ही अजिबात घाबरू नका. जे काही तुमच्या सोबत भूतकाळामध्ये झालं त्या भूतकाळातल्या गोष्टींचा अजिबात विचार करू नका. भोले बाबा आहेत ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. ते तुम्हाला स्वतःहून सगळ्या गोष्टीतून बाहेर काढून आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणार आहेत. त्यामुळे मनामध्ये कुठलंही शंका ठेवू नका. तुम्ही ज्या पण परमेश्वरांना मानता ते परमेश्वर तुमची त्या परमेश्वराची तुमच्यावर खूप म्हणजे खूप ब्लेसिंग आहे, खूप कृपा आहे आणि महादेव तुमच्या बाजूने आहेत. म्हणजे हा श्रावण महिना तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप काही घेऊन येणार आहे. सुख, समृद्धी, संपत्ती, यश सर्व काही घेऊन येणार आहे. त्यामुळे चिंतामुक्त व्हा आणि न घाबरता जगायला शिका. तुमचं दुसरं कार्ड काय तुम्हाला सांगतं तर भोलेनाथ, परत भोलेनाथच आहेत. हे कार्ड काय सांगतं की तुम्ही तुमच्या मनाला ना अगदी एकदम शांत ठेवा. तुम्ही स्वतः बघू शकतात की भोलेनाथ इथं खूप म्हणजे खूप शांत अवस्थेत आहेत. ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद पण देत आहेत. त्यांच्यासोबत नंदी महाराज आहेत आणि ते ना एका योग मुद्रेमध्ये बसलेले आहेत. जसं काही ते तुम्हाला बघत आहेत. तुम्ही त्यांना दिसत आहात. त्यांच्या ध्यानामध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम दिसत आहेत. तुमच्यावर आलेले सगळे संकट त्यांना माहिती आहेत. ते हसून तुम्हाला फक्त एवढंच सांगतायत की तुम्ही घाबरू नका. ते तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक घडीला पाहतात. प्रत्येक क्षणाला तुमचं दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचतं. तुमचं आयुष्य आहे ना एकदम असं शांत त्याच्या सादगीमध्ये तुम्ही व्यतीत करा आणि तुमच्या मनाला ना एकदम शांत राहू द्या. ते मन आपोआप भोलेनाथाशी कनेक्ट केलं जाईल आणि ते कनेक्ट झालेलं पण आहे. भोलेनाथ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत. हा श्रावणचा महिना तुमच्यासाठी खूप म्हणजे खूपच चांगला जाणार आहे. पुढचं कार्ड घेऊयात आपण. ते आहे अन्नपूर्णा मातेचं. अन्नपूर्णा माता म्हटलं तर परत पार्वती माता आणि शिवशक्ती आहे. हे दोघं पण आलेले आहेत. हे रीडिंग खरंच ज्यांना भेटेल ना ते खूप म्हणजे खूप भाग्यवान असतील. त्यांच्यावर परमेश्वरांचा भरभरून असा आशीर्वाद असणार आहे. हे कार्ड काय सांगतं की तुम्हाला भले पैशाची अडचण असू दे, प्रॉब्लेम्स असू दे, तुमचं कोणतीही कसलीही प्रॉब्लेम असू द्या, पण तुम्हाला कधीच अन्नाची कमतरता पडणार नाही किंवा तुम्हाला असं होणार नाही की तुम्हाला खूप भूक लागली आणि तुम्हाला अन्न नाही मिळालं, असं कधीच नाही होणार. हे कार्ड असं दाखवते की तुमच्या घरामध्ये कधीच अन्नाची कमतरता तर होणारच नाही. त्याप्रमाणे असं पण होणार नाही की कधी तुमच्या घरी अन्न भरपूर आहे पण एखाद्या टेन्शनमुळे तुम्ही त्यांना तुमचं खाण्याचं मन नाही झालं, तब्येतीमुळे तुमचं खाण्याचं मन नाही झालं किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे घरामध्ये अन्न असून देखील तुम्हाला खाता येत नाही, असं कधीच होणार नाही. हे कार्ड तुम्हाला रिप्रेझेंट करते की तुम्हाला तुमचं मन हे शांत राहणार आहे, तुमचा आत्मा शांत राहणार आहे आणि तुमचं घर हे कधीच असं अन्नाविना राहणार नाही. तुमच्या घरी जो पण व्यक्ती येईल तो सुखी समाधानी होऊनच जाणार आहे आणि हे खरंच खूप भाग्याचं कार्ड आहे. आपलं नेक्स्ट कार्ड आहे विघ्नहर्ता. विघ्नहर्ता गणपती बाप्पा. गणपती बाप्पा तुम्हाला हेच सांगू इच्छितात, युनिव्हर्स तुम्हाला हेच सांगू इच्छितात की तुम्ही मनामध्ये जे पण
कार्य करण्याचा डिसाईड केला होता, आधी म्हणा किंवा आता रिसेंटली म्हणा, तुम्ही जे पण विचार करतायत की आपल्याला ही गोष्ट करायची आहे, पण तुम्हाला स्टेप उचलता येत नाही, तुमच्या मनामध्ये शंका आहेत, भीती आहेत, प्रॉफिट लॉसचा गोष्टीचा विचार करत आहात, तर नकाच करू. तुम्ही निर्णय घ्यायला फ्री आहात. तो कारण स्वतः गणपती बाप्पा विघ्नहर्ता तुमच्या बाजूने उभे आहेत. कोणतंही संकट तुमच्याकडे येणार नाही. कोणतंही संकट तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही. जरी संकट आले तर त्या संकटातून तुम्ही व्यवस्थित सुखरूपपणे बाहेर पडाल आणि तुम्ही कुठलीच तुम्हाला विघ्न येणार नाही आणि तुम्हाला ना परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवावा लागणार आहे. आणि गणपती बाप्पा तुमच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे आता हा श्रावण महिना सुरू आहे. या श्रावण महिन्यामध्ये कोणतेही काम तुम्ही करायला सुरुवात जर केलं तर त्याचा रिझल्ट हा 100% तुम्हाला गणपतीपर्यंत मिळणार आहे. हे रीडिंग खूपच छान आलेले आहेत. हे ज्यांना पण भेटतील ते खूपच लकी असतील. मी आणखी एक कार्ड घेते. राम भक्त. तुम्ही ना हे कार्ड हे सांगतं की तुम्ही भक्ती आणि सेवा हे दोन्ही पण करा. परमेश्वराची भक्ती करा, परमेश्वराची सेवा करा आणि परमेश्वर तुम्हाला भरभरून देणार आहे. जे तुम्हाला परमेश्वर देतो ना त्यातलंच थोडंफार तुम्ही दुसऱ्यांना पण देऊ शकता, ज्यांना खूप म्हणजे खूप गरज आहे. सो आजची रीडिंग कशी वाटली हे मला सांगा आणि नक्की कळवा तुम्हाला कमेंट्स मध्ये की कशी रीडिंग वाटली ते.